श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अतिशय कठीण प्रसंगातही जो आपली गुरुनिष्ठा कायम ठेवतो तोच खरा स्वामी भक्त. पावन झाले अक्कलकोट गाव, स्वामींचे चरण स्पर्शाने भक्तांची दुःखे दूर होती केवळ त्यांच्या नामस्मरणाने. करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमुडगर मागतील तर ओंजळभर देतील काही शिल्लक नसताना. हजारो संकटे जरी आली तरी नको होऊस उदास. जीवनी सदैव एकच मंत्र जप, म्हणे अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरी व्यक्ती फूल विकून आनंदी होतो. बाळा, एवढी मोठी स्वामीरूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरतोस? निशंक हो आणि निर्भय हो. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. स्वामी म्हणतात, आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते. त्यामुळे आपण कायम कष्ट करत राहिलं पाहिजे. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे, आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. यशस्वी तेव्हाच होणार जेव्हा नशिबावर नव्हे तर कष्टावर जास्त विश्वास तुझा असणार. स्वामींवर विश्वास असेल तर एकदा नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पुढे पाठवा. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या त्यांच्या प्रत्येक निर्णयावर मी आनंदी आहे, कारण त्याने मला वेदना सहन करण्याच्या श्रेणीत ठेवलंय, वेदना देणाऱ्यांच्या श्रेणीत नाही. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. खूप काही सोडले देवाच्या भरोशावर. तो संकट आणू शकतो तर वाटही दाखवू शकतो. जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्याची साथ कधीच सोडत नाही. स्वामींना विसरून कसे चालेल? यांनीच तर आमचं आयुष्य सावरले. देवाची योजना तुमच्या योजनेपेक्षा नेहमीच चांगली असते, त्यामुळे देवावर कायम विश्वास ठेवा. आजकाल सगळंच माझ्या मनाविरुद्ध घडतंय, पण विश्वास आहे स्वामी, तुम्ही सर्व काही ठीक कराल. संघर्ष कोणालाच टाळता येत नाही. दुःख सोसणाऱ्याला आणि सुख भोगणाऱ्याला सुद्धा संघर्ष करावाच लागतो. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते आणि धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येते. मीठ भाकरी खाऊन झोपा, पण आपल्या लोकांसमोर कधीही हात पसरू नका, कारण जेवढे ते देणार नाहीत त्यापेक्षा जास्त तुम्हाला ऐकवतील. स्वामी काळ असा चालू आहे की माणसं जोडण्याआधी ती ओळखणं फार गरजेचं झालंय. स्वतःचा आधार स्वतः असला पाहिजे. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजले की खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस. मनाने साफ, स्वभावाने सरळ असणाऱ्या माणसाला आयुष्यात सर्वात जास्त दुःख आणि त्रास सहन करावा लागतो. जास्तीत जास्त काळजी करू नका, ही वेळ वाईट आहे. धीर धरा, ही परिस्थिती कठीण आहे. धीर धरा, सगळं सोपं नाही. धीर धरा, एक दिवस सर्व काही ठीक होईल. विश्वास तर ठेवा. स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलास तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील, कारण तू माझा हात धरला आहेस. तुझं कधीही वाईट होणार नाही. होणार, अडकलेली कामे आपोआप पूर्ण होतील. अगदी मनापासून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तर पहा. जगताना असं जगा की वागताना असं वागा की स्वतःला स्वतःची आवड निर्माण होईल. दुनियेचं काय घेऊन बसलाय? त्यांची आवड तर क्षणाक्षणाला बदलत राहते. माणूस तेवढा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो. आणि दिलेले कधीही आठवू नका आणि घेतलेलं कधीही विसरू नका. एकटे राहायला शिका, कारण आदर माणसाला दुबळा बनवतो आणि अपेक्षा कमकुवत बनवतात. म्हणून स्वतःच्या ताकदीच्या जोरावर जगायला सुरुवात करा. स्वतःपेक्षा चांगला साथीदार आणि सहानुभूती दुसरं कोणीच असू शकत नाही. तुमच्या आयुष्यात
एकच व्यक्ती अशी आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते, ती म्हणजे स्वतः तुम्ही. जीवन मिळणे ही नशिबाची गोष्ट आहे आणि जी तुमचं आयुष्य बदलू शकते ती गोष्ट तुम्ही नक्कीच मिळवली पाहिजे. आणि नशिबाची गोष्ट मृत्यू होणे ही वेळेची बाब आहे, परंतु मृत्यूनंतरही लोकांच्या हृदयात जिवंत राहणे ही कर्माची गोष्ट आहे. त्यामुळे नेहमी चांगले कर्म करा. सर्वांची नकला करता येते, पण चरित्र, वर्तन, संस्कार, ज्ञान आणि महत्वाचे म्हणजे कर्म यांची नकल कोणाला जमू शकत नाही. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमच्या पाया खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. चमत्कार घडतो त्यांच्या बाबतीत ज्यांच्या स्वतःवर विश्वास असतो, जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात, जे शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाही. आणि तुमच्याही बाबतीत एक ना एक दिवस नक्कीच घडेल. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका. गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआपच खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असेल तरी डोकं शांत ठेवा, मार्ग नक्कीच निघतो. लोखंडाला फक्त त्याचा गंज नष्ट करू शकतो, त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकता नष्ट करू शकते. वेळेनं दाखवलं, काळानं शिकवलं, नाकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले. त्यांच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही. वाईट माणसे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण तीच माणसे एक चांगला धडा सुद्धा शिकवून जातात. यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगला व्यवहार करा, कारण खाली उतरताना हे सगळे भेटणारच असतात. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. जीवनात कठीण वेळ येणे महत्त्वाचे आहे, ते यशाचे फळ चाखण्यासाठी आवश्यक आहे. विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलते. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित करा. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा. आयुष्यात कधीही न मिळालेली गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यात कधीही न केलेली गोष्ट करावी लागते. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा घेऊ नका की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो. आणि लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचा शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. वर्षातले 2 दिवस तुम्ही काहीही करू शकत नाही, कालचा दिवस आणि उद्याचा दिवस. जीवनात जर तुम्हाला काही करायचे असेल तर ते आजच करा, आणि कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ नाही. उशिरा झाला म्हणजे उशीर तुम्ही हारलात असं त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत असाल. पैज लावायची असेल तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकला आणि हारलात तर स्वतःचा अहंकार तुम्ही हारला. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाम कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्याच नशिबात असतात. अशा माणसांबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि देहांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जे इतर माणसांबद्दल बोलतात. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो. म्हणून तुमचा स्वभाव चांगला करा आणि स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा. स्वामींची भेट घ्या आणि स्वामींचं दररोज नामस्मरण करा. नामस्मरणाने सर्व मार्ग तुमचे मोकळे होतील. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा
आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.